तर भांडवलशाही विरुद्ध समाजवाद हा एक असा संघर्ष आहे जो आपल्या आधुनिक अर्थशास्त्र आणि राजकारणाच्या अगदी मुळाशी आहे. विचार करा, एका बाजूला आहे व्यक्ती स्वातंत्र्य आणि खाजगी मालमत्तेवर आधारलेली व्यवस्था, आणि दुसऱ्या बाजूला सामूहिक मालकी आणि लोकशाही नियंत्रणाची एक वेगळीच कल्पना. चला तर मग ह्या मोठ्या चर्चेच्या दोन्ही बाजू जरा जवळून पाहूया. आणि या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत दोन अगदी विरुद्ध मतं. एका बाजूला आहेत रिचर्ड वुल्फ, ज्यांचं म्हणणं आहे की भांडवलशाहीमध्ये मुळातच काहीतरी गडबड आहे, ती अस्थिर आहे, असमान आहे. तर दुसरीकडे जीन ॲप्स्टीन म्हणतात की नाही, उलट स्वतंत्र समाजासाठी भांडवलशाही आणि खाजगी मालमत्ता तर आवश्यकच आहे. हीच ती दोन टोकं आहेत जी या वैचारिक लढाईचा पाया रचतात. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया सध्याच्या व्यवस्थेवर जे आव्हान दिलं जात आहे ते समजून घेण्यापासून. आणि त्यासाठी आपण पाहूया रिचर्ड वुल्फ भांडवलशाहीच्या नेमक्या कोणत्या समस्यांवर बोट ठेवतायत. वुल्फ यांच्या युक्तिवादाची सुरुवातच एका मोठ्या दाव्याने होते. ते म्हणतात की भांडवलशाहीने जी मोठी मोठी आश्वासनं दिली होती ना, आठवा फ्रेंच आणि अमेरिकन क्रांतीच्या वेळी, स्वातंत्र्य, समानता, बंधुत्व, लोकशाही, पण ती आश्वासनं कधीच पूर्ण झाली नाहीत. ती फक्त कागदावरच राहिली. तर वुल्फ्स त्यांच्या टीकेला 3 मुख्य भागांमध्ये मांडतात. पहिला मुद्दा आहे अस्थिरता. म्हणजे बघा, दर 4-7 वर्षांनी मंदी येते, अर्थव्यवस्था वर खाली होत राहते. दुसरा मुद्दा आहे प्रचंड विषमता, म्हणजे काही मोजक्या लोकांच्या हातात अफाट संपत्ती जमा होते. आणि तिसरा, जो त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, तो म्हणजे कामाच्या ठिकाणी लोकशाहीचा पूर्ण अभाव. तिथे सगळं काही मालकाच्या मर्जीने चालतं. आता ही विषमता नेमकी किती गंभीर आहे हे समजून घेण्यासाठी हा आकडा बघा. फक्त विचार करा, फक्त 85 लोकांकडे एवढीच संपत्ती आहे जेवढी जगातल्या सगळ्यात गरीब 3.5 अब्ज लोकांकडे मिळून आहे. हा आकडाच इतका मोठा आहे की तो असमानतेची सगळी कहाणी सांगून जातो. वुल्फ यांच्यासाठी भांडवलशाहीतली कामाची जागा ही एका अलोकतांत्रिक उतरंडीचाच नवा अवतार आहे. ते म्हणतात, बघा, गुलामगिरीत मालक आणि गुलाम होते, सरंजामशाहीत जहागीरदार आणि वेठबिगार, आणि आता भांडवलशाहीत मालक आणि कर्मचारी आहेत. म्हणजे नावं बदलली, पण सत्तेचं ते असमान वाटप तसंच राहील. बरं, तर ह्या सगळ्या समस्या तर झाल्या, पण मग यावर उपाय काय? चला पाहूया वुल्फ भांडवलशाहीच्या या आजारांवर कोणता इलाज सुचवतात. त्यांचा उपाय एका नव्या संकल्पनेवर आधारित आहे, ज्याला ते म्हणतात कामगार स्वयंनिर्दिष्ट उद्योग किंवा WSGS. आता हे आहे तरी काय? तर सोप्या भाषेत ही एक अशी व्यवस्था आहे जिथे कंपनी कोण चालवणार यातच एक मोठा बदल केला जातो. म्हणजे सत्ता काही मोजक्या लोकांच्या हातात न राहता ती सर्वांमध्ये विभागली जाते. मग हे प्रत्यक्षात कसं काम करेल? तर इथे 3 मुख्य निर्णय कामगार लोकशाही पद्धतीने घेतील. पहिलं, काय बनवायचं? दुसरं, ते कसं आणि कुठे बनवायचं? आणि तिसरं, जो काही नफा होईल त्याचं काय करायचं? म्हणजे कंपनीचे सगळे मोठे निर्णय आता कामगार मिळून घेतील. 1 पर्सन 1 वोट. आणि वुल्फ इथे एक गोष्ट स्पष्ट करतात. ते म्हणतात की हा काही 20व्या शतकातला जुना राज्यनियंत्रित समाजवाद नाहीये. नाही, ही 21व्या शतकासाठीची समाजवादाची एक नवी कल्पना आहे, जी समाजाचा पाया म्हणजे कामाचं ठिकाण बदलल्यावर लक्ष केंद्रित करते. पण थांबा, या कथेला दुसरी बाजूही आहे. जीन ॲप्स्टीन या सगळ्याकडे पूर्णपणे वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांच्या मते वुल्फ ज्याला क्रांती म्हणत आहेत, ती खरं तर क्रांती वगैरे काही नाहीये. ती भांडवलशाहीच्या चौकटीतच होणारी एक नैसर्गिक वाढ आहे, एक एव्होल्युशन आहे. ॲप्स्टीन यांचा मुख्य मुद्दा हा आहे की वुल्फ ज्या कामगार चालित कंपन्यांबद्दल बोलत आहेत त्या भांडवलशाहीचा पर्याय नाहीत, उलट त्या भांडवलशाही अंतर्गत एक पर्याय आहेत. म्हणजे जशा वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्या असतात तसाच हाही एक प्रकार असू शकतो. त्यांच्या मते कर्मचाऱ्यांनी स्वतःचे मालक होणं ही कल्पना उत्तम आहे. ते म्हणतात, माझा याला पूर्ण पाठिंबा आहे, पण एका अटीवर, जोपर्यंत लोक स्वेच्छेने ती व्यवस्था निवडत आहेत. कारण असं करण्याचं स्वातंत्र्य तर भांडवलशाहीत आधीपासूनच आहे. त्यासाठी व्यवस्था बदलण्याची गरज नाही. आणि मग ॲप्स्टीन एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात. ते म्हणतात, जर कामगारांना खरंच अशा कंपन्या हव्या असत्या तर त्यांना कोण थांबवते? त्यांच्याकडे तर प्रचंड आर्थिक ताकद आहे. विचार करा, एक ग्राहक म्हणून त्यांची खरेदी करण्याची ताकद. आणि कामगार संघटनांचे जे पेन्शन फंड आहेत त्यात तर लाखो कोटी रुपये पडून आहेत. ते का नाही वापरत हा पैसा? आणि हाच मुद्दा एप्स्टीन यांना त्यांच्या सर्वात मोठ्या चिंतेकडे घेऊन जातो. ते एक इशारा देतात की वुल्फ यांची ही कल्पना जर संपूर्ण देशात राबवायची असेल तर त्यासाठी काय काय करावं लागेल. ॲप्स्टीन यांचं म्हणणं आहे की वुल्फ यांची योजना ऐच्छिक नाहीये. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी सरकारला जबरदस्त ताकद वापरावी लागेल. म्हणजे सरकारला फायनान्स आपल्या ताब्यात घ्यावं लागेल, कामगारांना कुठे काम करायचं हे ठरवावं लागेल. थोडक्यात सगळीकडे सरकारची सक्ती असेल. आणि इथे एक मोठा धोका आहे.
जेव्हा प्रत्येक गोष्ट बहुमताने ठरू लागते तेव्हा काय होतं? तेव्हा बहुमताची हुकुमशाही निर्माण होण्याचा धोका असतो. म्हणजे काय? तर बहुमत आपल्या मताच्या जोरावर अल्पमताच्या गरजा आणि अधिकार सहजपणे नाकारू शकतं. या धोक्याला अधिक स्पष्ट करण्यासाठी एप्स्टीन एक खूपच विचार करायला लावणारं उदाहरण देतात. ते विचारतात, अशा समाजवादी समाजाची कल्पना करा जिथे गर्भनिरोधक उपलब्ध असतील की नाही हे कामगारांचं बहुमत ठरवेल. जर बहुमताने नाही म्हटलं तर व्यक्ती स्वातंत्र्याचं काय? आणि हाच तर्क पुढे नेला तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं काय? समजा काही पत्रकार सरकारवर किंवा व्यवस्थेवर टीका करत असतील तर बहुमत मतदान करून त्यांना मिळणारा निधी आणि साधनं थांबवू शकतं का? अलोकप्रिय मतांचं काय होणार? तर मग आता आपण दोन्ही बाजू ऐकल्या आहेत. वोल्फ यांची टीका आणि त्यांचा उपाय आणि एप्स्टीन यांचा प्रतिवाद आणि त्यांचा इशारा. मग या सगळ्याच्या मुळाशी नेमका कोणता मतभेद आहे? हा सगळा वाद येऊन थांबतो एका मूलभूत प्रश्नावर. आपल्या समाजातील खरी समस्या आहे तरी कुठे? वोल्फ यांच्यासाठी समस्येचं मूळ आहे कामाच्या ठिकाणी, मालक आणि कर्मचारी यांच्यातील अलोकतांत्रिक सत्तेत. तर एप्स्टीन यांच्यासाठी खरी समस्या आहे सरकारचा हस्तक्षेप आणि खाजगी मालमत्तेच्या अधिकारांवर येणारं संकट. आणि शेवटी ही संपूर्ण चर्चा आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभी करते. खरं आर्थिक स्वातंत्र्य कशात आहे? कामाच्या ठिकाणाचं लोकशाहीकरण करण्यात की व्यक्तीला कोणत्याही समूहाच्या सत्तेपासून वाचवण्यात? मग तो समूह सरकार असो किंवा कामाच्या ठिकाणचं बहुमत? हा एक असा प्रश्न आहे ज्याच्या उत्तरावरच आपलं भविष्य अवलंबून आहे.